दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा. दशक 2 समास 1 मूर्ख लक्षण. श्री समर्थ म्हणतात, ओंकार स्वरूप एकदंत व त्रिनयन अशा गजाननाला मी नमस्कार करतो. हे गजानना, तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे अशी विनंती आहे. वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी शारदा, तिला मी वंदन करतो. तिने आपल्या अंतरी स्फूर्ती रूपाने राहावे अशी मी तिला प्रार्थना करतो. नंतर सद्गुरुचरणांना वंदन करून श्री रामस्मरण करून समर्थ म्हणतात की लोकांनी सोडून द्यावीत, म्हणून मी आता मूर्खाची लक्षणे वर्णन करतो. मूर्खांचे 2 प्रकार असतात. काही मूर्ख तर काही पडस मूर्ख असतात. कौतुक म्हणून मी दोन्हीचे वर्णन करीत आहे. श्रोतांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे. पडस मूर्खाची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत. ते त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावे. मूर्खाची लक्षणे सांगायची म्हटली तर ती अपार आहेत. आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत. श्रोतांनी तत्पर होऊन ऐकावे. जे केवळ प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही, अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका. ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्मलो त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो, तो एक मूर्ख समजावा. सर्व नातेवाईकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो, तो एक मूर्खच. जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासरवाडी जाऊन राहतो किंवा कुळशिलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो, तो एक मूर्खच. जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो, मनात स्वतःला त्याच्या बरोबरीचे मानतो, अंगी सामर्थ्य नसता लोकांवर सत्ता घालवण्याचा प्रयत्न करतो, तोही एक मूर्खच. जो स्वतःच आपली स्तुती करतो, आपल्या देशात असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो, तोही मूर्खच जाणावा. कारण नसताना जो उगीच हसतो, विवेक शिकू गेल्याचा जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो, तो एक मूर्खच. स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, उठता बसता जो दुसऱ्याची निंदा करतो, तोही मूर्खच होय. अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकटाच खुशाल झोपतो किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो, तो एक मूर्खच. आपला मान अथवा अपमान स्वतः जो उघड करून सांगतो किंवा ज्याचे मन 7 प्रकारच्या व्यसनात रमते, तो एक मूर्खच समजावा. 7 व्यसने म्हणजे द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारा रमण, लघुपक्षी क्रीडा व नायकिनीचे गायन. जो दुसऱ्याचा भरोसा धरून स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडतो व अर्थातच संतोष मानतो, तो एक मूर्ख. घरी ज्ञान सांगतो व आणि सभेत बोलताना लाजतो, शब्द बोलताना घाबरतो, तो एक मूर्खच. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी फाजील सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो, तोही मूर्खच होय. जो आपल्या ऐकत नाही त्यास जो शिकवतो, मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो, वडिलांना कमीपणा आणतो, तो एक मूर्ख. जो अचानक कामवासनेपायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो, तोही मूर्खच. जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थात संतोष मानित नाही, तो एक मूर्खच होय. सोबतीशिवाय जो विदेशात जातो, अनोळखी माणसांची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो, तो मूर्ख समजावा. जो जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो, आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही, तो एक मूर्खच. आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहतो अथवा ज्याचे चित्त सर्व काळ अस्थिर असते, तोही मूर्खच जाणावा. कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसतानाही विनाकारण दंड करतो किंवा जो थोडक्यासाठी कंजूस बनतो, तो मूर्ख जाणावा. जो देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही, स्वतः अशक्त असून शिवीगाळ करतो, कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो, तो मूर्खच जाणावा. घरच्या लोकांशी रागाने वागतो, त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो, असा जो कोणी वेडा अज्ञानी असेल, तो मूर्खच समजावा. जो नीच जातींच्या लोकात राहतो, परस्त्रीशी एकांत करतो, वाटेने जाताना खात जातो,
तो एक मूर्खच. स्वतः तर परोपकार करीतच नाही. कुणी उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करतो थोडे पण बोलतो फार, असा माणूस मूर्खच होय. जो तापट, खादाड, आळशी आहे, दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे व ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही, तो मूर्खच होय. स्वतःजवळ विद्या, वैभव, धन किंवा कुठलाही पुरुषार्थ, सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाच अभिमान बाळगतो, तो एक मूर्खच. उर्मट, खोटा, लबाड, वाईट कृत्य करणारा, कुटील, नामर्द व जो फार झोपतो, तो एक मूर्खच होय. उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो, शौचाची क्रिया जो चव्हाट्यावर करतो व सर्व काळ जवळजवळ वस्त्रही नसतो, तोही मूर्खच जणावा. ज्याचे दात, डोळे, नाक, हात, पाय, कपडे इत्यादी सर्व काळ अत्यंत मलिन असतात, तोही मूर्खच. जो गावाला जाताना वैधृती, व्यतिपात इत्यादी विविध कुमुहूर्तावर प्रयाण करतो, एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्यांचाही घात करतो, तो मूर्ख जाणावा. जो कोणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो, तसेच ज्यास दृढ बुद्धी नाही, तो मूर्खच जाणावा. आपल्या जिवलग माणसांना जो दुःख देतो, कधी सुखाचा शब्दही ऐकवत नाही आणि नीच माणसांना मात्र वंदन करतो, तो एक मूर्खच. स्वतःच नानापरीने जपतो पण शरण आलेल्यांचे रक्षण करीत नाही व संपत्तीचा भरोसा धरतो, तो मूर्खच जाणावा. आपला मुलगा, कुटुंब, पत्नी हाच आपला आधार आहे असे समजून जो देवाला विसरून जातो, तोही मूर्खच होय. जसे करावे तसे फळ मिळते हे ज्याला कळत नाही, तोही मूर्खच समजावा. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी 8 पट अधिक कामवासना असते. अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो, तो मूर्खच जाणावा. दुर्जनाच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व दिवसाही डोळे झाकून घेतो, ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो, तोही मूर्खच. जो देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही असतो, तो मूर्खच जाणावा. लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते व जो लोकांना आनंद झाला असता जो दुःखी होतो, हा हरवलेल्या वस्तूसाठी जो शोक करतो, तो मूर्खच होय. कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही, कुणी न विचारता साक्ष देतो व निंद्य वस्तूचा स्वीकार करतो, तो मूर्खच जाणावा. महत्व सोडून जो वायफळ बडबडतो, उत्तम मार्ग सोडून जो आड मार्गाने जातो व नीच कर्म करणाऱ्यांशी जो मैत्री करतो, तो मूर्खच होय. जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही, सदा सर्वदा चेष्टा मस्करी करतो, त्याला कोणी हसले तर मात्र चिडतो आणि भांडायला लागतो, तोही मूर्खच होय. जो अवघड पैज मारतो किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही, तो मूर्ख जाणावा. स्वतःजवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो, तो व जो भाऊबंधांवर विश्वास ठेवतो, ते दोघेही मूर्खच. जो चोराला आपली माहिती देतो, जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागारागाने आपलेच अनहित करतो, तो मूर्खच असतो. हीन लोकांशी जो बरोबरी करतो, उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो, तो मूर्ख जाणावा. श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा, अलभ्य वस्तूंचा हेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय. ईश्वरात सोडून जो मनुष्याचा भरोसा धरतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवतो, तो एक मूर्खच होय. संसारात भोगावे लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिव्यातो, आपल्या मित्रांचे दोष जो लोकात उघड करून सांगतो, तो एक मूर्खच. कुणी लहान सहान अपराध केला तरी जो क्षमा करीत नाही व त्या व्यक्ती सारखे धारेवर धरतो, तसेच जो विश्वासघात करतो, तो एक मूर्खच जणावा. जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो, समाजाला विटते, कंटाळते, जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो, तो मूर्खच असतो. कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कोणी योग्य नेता नसतो, तो मूर्खच जणावा. जो अनितीने द्रव्य मिळवतो, धर्म, नीती, न्याय यांची पर्वा करीत नाही, आपल्या सहकार्यांना दुखावतो, तो एक मूर्खच होय.
घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो, अनेक लोकांचे उष्टे तो स्वीकारतो, तोही मूर्खच. आपले द्रव्य दुसऱ्यापाशी ठेवतो व दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो, हलक्या लोकांच्या बरोबर देण्याघेण्याचा व्यवहार करतो, तो मूर्ख जाणावा. जो अतिथीला त्रास देतो, कुक्रमात राहतो व सदा सर्वदा चिंता करीत असतो, तो मूर्ख समजावा. दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असता हा तिसरा विनाकारण तेथे जाऊन बसतो व दोन्ही हाताने डोके खाजवतो, त्यास मूर्खच म्हणावे लागेल. स्वच्छ पाण्यात चूळ टाकतो, पायाने पाय खाजवतो, हीन कुळाची सेवा करतो, तो एक मूर्खच. स्त्रिया आणि मुले यांच्यात उगीच मिसळतो, पिशाच्या जवळ जाऊन बसतो, कुत्रे पाळतो, पण त्यास शिस्त लावत नाही, तो एक मूर्खच. जो परस्त्रीशी भांडतो, मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो, मूर्ख माणसाची संगत करतो, तो मूर्ख जाणावा. जो भांडण तट्टा पाहत उभा असतो, तो सोडवण्याचा प्रयत्न करीत नाही, उलट कौतुकाने बघतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो एक मूर्खच होय. संपत्ती प्राप्त झाली असता जो जुनी ओळख ठेवत नाही व देवाब्राह्मणावर सत्ता गाजवतो, तो मूर्ख जाणावा. जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत जो इतरांशी नम्रतेने वागतो, मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही, तोही मूर्ख. जो वाचताना अक्षरे गाळतो किंवा पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही, तो मूर्खच जाणावा. जो आपण कधी ग्रंथ वाचित नाही किंवा दुसरे कुणालाही वाचायला देत नाही, वासनात बांधून ठेवून देतो, तोही मूर्खच जाणावा. अशी मूर्ख लक्षणे अपार आहेत. यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बांधते, म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने यांचे श्रवण करतात. मूर्खाची लक्षणे अपार आहेत, पण त्यातील काही त्याग घडावा म्हणून यथामती वर्णन केली आहेत. तरी श्रोताने क्षमा करावी. मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत, यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन केले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला समाप्त.